मॅमचे केस मेहंदी लावून लावून असे झाले होते की प्रिलाइटनिंग केलं तरी सुद्धा रेड, ऑरेंज आणि येल्लो टोन दिसत होता. मग आम्ही बघा काय केलं ते. सोनल मॅम गोडवली येथून आमच्या सलूनमध्ये आल्या होत्या. मेहंदी आणि बर्गंडी कलर केल्यामुळे केस डॅमेज झाले होते. त्यांनी आम्हाला विचारलं की हायलाइट्स होतील का, नाहीतर डायरेक्ट रेड कलर करू. मेहंदी केलेल्या केसांवर काम करणं थोडं अवघड असतं, त्यामुळे आम्ही कोणताही रिस्क न घेता आधी प्रॉपर कन्सल्टेशन करून पॅच टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही 2 प्रकारचे पॅच टेस्ट घेतले, एक प्री लाइटनिंग म्हणजेच ब्लॉन्डर आणि दुसरा डायरेक्ट रेड कलर. प्री लाइटनिंगच्या पॅचमध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट आला नाही. केसांवर मेहंदी असल्यामुळे टोन प्रॉपरली डेव्हलप झाला नाही आणि काही ठिकाणी ऑरेंज, येलो, रेड असे अनइव्हन पॅचेस दिसत होते. त्यामुळे आम्हाला समजलं की प्री लाइटनिंग करून क्लीन हायलाइट्स करणं शक्य नाहीये. मग आम्ही डायरेक्ट रेड कलरचा पॅच टेस्ट घेतला आणि त्यात कलर लगेच इव्हनली आला. त्यामुळे आम्ही सेफ आणि बेस्ट रिझल्टसाठी रेड हायलाइट्स करण्याचा निर्णय घेतला. प्रोसेस सुरू करण्यापूर्वी आम्ही फर्स्ट हेअर वॉश केला, नंतर त्यांचा थोडा लुक चेंज करण्यासाठी हेअरकट केला आणि मग हायलाइट्स अप्लाय केले. साधारण 30 मिनिटं कलर प्रोसेस होऊन दिलं आणि त्यानंतर वॉश केला. फायनल रिझल्ट खूप सुंदर आला. चेरी रेड हायलाइट्स एकदम नॅचरल ब्लेंड झाले होते आणि केसांना एकदम फ्रेश स्टायलिश लुक मिळाला. शेवटी आम्ही कम्प्लीट हेअर स्टायलिंग करून दिलं आणि त्यांचा कॉन्फिडन्स व्हिज्युअली वाढलेला दिसला. जर तुम्हीही मेहंदी केलेल्या केसांवर कलर करण्याचा विचार करत असाल तर डायरेक्ट एक्सपेरिमेंट करू नका. प्रॉपर कन्सल्टेशन आणि पॅच टेस्ट खूप महत्त्वाचं असतं. बेस्ट रिझल्टसाठी एक्सपर्ट गायडन्स घ्या आणि मगच कलर करा.